नमस्कार. आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज. अतिशय हॉट ड्रामा घडल्यानंतर रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये राजू पारवे आणि श्यामकुमार बर्वे यांच्यात होणार काट्याची लढत. रामटेक लोकसभा मतदारसंघात मोठा पॉलिटिकल ड्रामा घडल्यानंतर रिंगणातील उमेदवाराची चित्र आता स्पष्ट झालेले आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांचे तिकीट कापून काँग्रेसमधून शिवसेनेत दाखल झालेले उमरीचे आमदार राजू पारवे व काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांचे जाती वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे काँग्रेसकडून रिंगणात उतरलेले त्यांचेच पती श्यामकुमार बर्वे यांच्यात आता काट्याची टक्कर होण्याची चिन्हे आहेत. बंडखोरी करीत अर्ज भरणारे शिवसेनेचे म्हणजेच उद्धव सेनेचे सुरेश साखरे व काँग्रेसचे नरेश बर्वे यांनी माघार घेतली आहे. तसेच काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर गजबे यांनी उमेदवारी कायम ठेवत आपले दंड थोपटले आहे. बऱ्याच उलटापालटीमुळे राजकीय वातावरण तापले असून रामटेकची निवडणूक हॉट होताना दिसते. त्यांची धग आता प्रचारात जाणवू लागलेली आहे. रामटेक मतदारसंघात 41 उमेदवारी अर्ज दाखल होते. त्यापैकी 6 अर्ज अवैध ठरले. बुधवारी अखेरच्या दिवशी 7 उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आता एकूण 28 उमेदवार रिंगणात आहे. भाजपने पुढाकार घेत काँग्रेसच्या आमदाराच्या हाती शिवसेनेचे धनुष्यबाण दिला. तिकीट काटल्यामुळे दुखावलेले खासदार कृपाल तुमाने यांचे राजकीय पुनर्वसन करण्याची हमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देत तुमाने यांना कामाला लावले आहे. काँग्रेसचे मुख्य दावेदार रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाला आणि माजी मंत्री सुनील केदार यांचे खंदे समर्थक राहिलेले जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांचा भाजपमध्ये प्रवेश घडून आणला. असे एकामागून एक आघात काँग्रेसला सहन करावे लागले आहेत. या धक्क्याने समोर जात काँग्रेसने तेवढ्याच जिद्दीने कामाला लागली आहे. नेते गेले तरी मतदार आपल्यासोबत आहे असा दावा काँग्रेस नेत्याकडून केला जात आहे. तसेच बसपाकडून जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम तर वंचित बहुजन आघाडीकडून भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर चहांदे रिंगणात आहेत. 2019च्या निवडणुकीचा जर विचार केला तर बसपाने जवळपास 44,000 मतं घेतली होती, तर वंचित बहुजन आघाडीने 36,000पेक्षा जास्त मते घेतली होती. या दोन्ही पक्षांनी मिळून जवळपास 80,000 मते घेतली. यावेळी बसपा व वंचित मिळून किती मते घेतात व काँग्रेसचा हात सोडल्यावर किशोर गजबे यांना किती मते मिळतात यावरच काँग्रेसच्या विजयाचे समीकरण अवलंबून असल्याचे स्थानिक लोकांमध्ये चर्चा आहे.